एकदम खडे। नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही माझे कुलदैवत म्हणजे काय, कुलदेवतेची पूजा कशी करावी, ग्रामदैवत म्हणजे काय, ग्रामदेवतेची पूजा कशी करावी, हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। इष्टदैवत म्हणजे काय, इष्टदेवतेची पूजा कशी करावी, कोणत्या राशीने कोणत्या इष्टदेवतेची पूजा करावी, जाणून घ्या याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात देवांना आपल्या खूप महत्त्व आहे। घरात आपण कोणत्याही पूजा असेल किंवा कोणतेही शुभकार्य असेल तेव्हा आधी आपण सर्वात देवाचे स्मरण करत असतो। प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते। हिंदू धर्मात कोट्यावधी देवी देवतांची आपण पूजा करत असतो। सर्व देवी देवतांच्या पूजेची पद्धत आणि श्रद्धा वेगळी आहे, पण पूजा करताना आपण पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेची, पुन्हा ग्रामदेवतेची आणि इष्टदेवतेची आपण पूजा करायची असते। या सर्वांचे देवांचे स्मरण करायला आपण करत असतो। तर ह्या सर्व देवतांमध्ये आपण इष्टदेवता म्हणजे काय याची माहिती पाहणार आहे। तर इष्टदेवतेची पूजा कशी करायची असती हे त्याची माहिती आपण संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आता इष्टदैवत म्हणजे काय या माहितीला आता आपण सुरुवात करूया। आता इष्टदैवत म्हणजे तुम्हाला जी देवता आवडते, जिचे पूजन व साधना करायला मनापासून आवडते, त्या देवतेला आपण इष्टदेवता असे म्हणत असतो। आता देवता किंवा देव हे 3 प्रकारचे असतात। एक म्हणजे कुलदेवता, दुसरी म्हणजे ग्रामदेवता आणि इष्टदेवता। तर कुलदेवता म्हणजे आपल्या घरापासून म्हणजे पूर्वजांपासून जी देवता जे आपण पूजन करत असतो ती इष्टदेवता होय। आता ग्रामदेवता म्हणजे आपल्या गावातील रक्षण करणारी जी देवता असते, जे आपल्या गावामध्ये तिचं मंदिर असतं, यात्रा ही भरलेली असते, तर अशा प्रमुख देवतेला आपण ग्रामदेवता असे म्हणतो। तर आता ही इष्टदेवता म्हणजे जी देवता आपल्याला मनापासून आवडते, जिची पूजन साधन करायला आपल्याला मनापासून आवडतं, त्या देवताला इष्टदेवता असे म्हणतात। आता तुम्ही कोणत्याही देवाची पूजा किंवा साधना करा, पण अलिखित नियम असा आहे की सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करायची असते, नंतर आपण गुरूंची पूजा करायची, गुरु नसेल तर आपण गुरुदेव दत्तांची पूजा करायची असते, नंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करायची, नंतर आपल्या ग्रामदेवतेची आपण पूजा करायची आणि शेवटी आपल्या इष्टदेवतेची आपण पूजा करण्याचा नियम आहे। तर या नियमानेच आपण आपल्या घरातही या नियमानेच आपण पूजा करावी। आता ही इष्टदेवता म्हणजे जी देवता आपल्याला मनापासून आवडते ती देवता म्हणजे इष्टदेवता होय। मागील जन्मामध्ये आपण त्या देवतेची पूजा किंवा साधना केली होती, पण ती साधना आपली अपूर्ण असतानाच जर आपल्याला मृत्यू आला पूर्वजन्मात, तर या जन्मात ती साधना पूर्ण व्हावी म्हणून आपण आपल्या मनामध्ये त्या देवतेच्या विषयीची आपल्याला आवड निर्माण होत असते। म्हणूनच आपण त्या देवतेला आपण इष्टदेवता म्हणजे जी देवता आपल्याला मनापासून आवडते त्या देवतेचे आपल्याला स्मरण करायला आवडतं, की आपल्याला काही संकट जर आले तर आपण त्या देवतेला आपण हाक मारतो, की जी देवता आपल्याला मनापासून ती जर आपले काम करेल अशी इच्छा असते, ती देवताच म्हणजेच इष्टदेवता होय। इष्टदेवता म्हणजे नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असते, रक्षण करत असते। आपल्या कोणतेही संकट आले तर ते आपले काहीही न त्रास देता सर्व आपले संकट दूर करत असते, ती देवता म्हणजेच आपली इष्टदेवता होय। इष्टदेव म्हणजे एखाद्या व्यक्तीला सर्वात जास्त जोडलेले आणि भक्ती करणारे वैयक्तिक देव किंवा देवता, ते ज्याच्या जीवाभाव आणि आनंद आणि समृद्धी आणत असते। इष्टदेव म्हणजे ज्याच्याशी तुम्हाला वैयक्तिक संबंध जाणवतो, किंवा दुःख किंवा निराशेच्या वेळेस तुम्ही ज्या देवतेकडे संकटकाळी जे आपण त्यांच्याशी धाव घेतो ती देवता म्हणजेच इष्टदेवता होय। काही पिढ्यानपिढ्या विशिष्ट देवाची अशी पूजा करत असतात की हा आमचा इष्टदैवत आहे।
पण ही इष्टदेवतेची आपण सुरुवात होते आणि इतर प्रकरणामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट देवतेकडे आकर्षित होते तेव्हा ती दैवत म्हणजे त्याचे इष्टदैवतसुद्धा होऊ शकते। अशा ह्या इष्टदेवतेची पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया। तर इष्टदेवतेची पूजा करणे ही एक वैयक्तिक आणि दैनंदिन गोष्ट आहे। ती त्याच्या नावाने मनात येत असते। सकाळी आपण नाम जप करणे किंवा मंदिरात जाताना त्यांना फुले, पाणी किंवा इतर वस्तू आपण अर्पण करणे इतके लहानसुद्धा असू शकते। विशिष्ट देवतेची पूजा करताना तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही स्तोत्र किंवा मंत्र देखील तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता आणि त्याच्याशी खरे आणि प्रामाणिकसुद्धा तुम्ही इष्टदेवतेशी आपण राहू शकतो। आपली इष्टदेवता कोणती हे आपण कशी ओळखायची, कोणत्या राशीने कोणत्या इष्टदेवतेची पूजा करायची या माहितीला आता आपण सुरुवात करूया। इष्टदेवता ही विद्या 9 भाव अर्थात भाग्यभावात असणाऱ्या राशीच्या स्वामीला आपण भाग्यालाच आपण इष्टदेवतासुद्धा समजतात। तर महर्षी जमिनी मात्र लग्न कुंडलीमध्ये ज्या ग्रहाला अर्थात राहू केतू सोडून सर्वात जास्त अंश प्राप्त झालेले असतात ही आपली इष्टदेवता आहे असे समजले जाते। तर काही जण लग्न किंवा लग्नावरून सुद्धा इष्टदेवता ठरवतात, तर काही जण पंचम भाव किंवा पंचमातील उपस्थिती असलेल्या ग्रहानुसार इष्टदेवता ही ठरलेली असते। कोणत्या राशीने कोणत्या इष्टदेवतेची पूजा करायची ही माहिती आता आपण पाहूया। तर मेष राशीने सूर्य किंवा विष्णूची पूजा करायची असते। वृषभ राशीने गणपती बाप्पांची पूजा करायची असते। मिथुन राशीने सरस्वती किंवा लक्ष्मीची पूजा करायची असते। कर्क राशीने हनुमानाची पूजा करायची असते। सिंह राशीने शिव म्हणजे शंकराची पूजा करायची आहे। कन्या राशीने हनुमान किंवा देवीची पूजा हे त्यांचे इष्टदैवत असू शकते। तुळ राशीचे हे हनुमान किंवा देवी हे त्यांचे इष्टदैवत असू शकते। वृश्चिक राशीने शिवशंकराची पूजा करायची असते। धनु राशीने हनुमानाची पूजा करायची असते। मकर राशीने सरस्वती किंवा लक्ष्मीची पूजा करायची असते। कुंभ राशीने गणपती बाप्पांची पूजा करायची असते। तर मीन राशीने दुर्गा मातेची पूजा करायची असते। हे सर्व जरी असले तरी आपण कलियुगात आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे हे सर्व तुम्ही सोडा आणि मला शरण या म्हणजे मी तुमचा उद्धार करेन असे कृष्णाने गीतेत सांगितलेले आहे। म्हणजे आकाशातून पडलेले पाणी शेवटी समुद्रालाच जाऊन मिळत असते। तर आपण कुणाचीही भक्ती जर केली किंवा पूजा अर्चा जरी केली तरी ते शेवटी केशवाला म्हणजेच हरीलाच जाऊन मिळणार आहे। म्हणजे आपण श्रीकृष्णालाच आपण कोणत्याही देवदेवतेची पूजा केली तर ते श्रीकृष्णापर्यंतच पोचणार आहे यात मात्र शंका नाही। त्यामुळे आपण कुठल्याही देवतेची पूजा जर केली तरी चालते। मात्र तुमची जी कोणती इष्टदेवता आहे त्याच देवतेला तुम्ही पूजा केली तरी चालेल। तर अशा ह्या इष्टदेवतेची पूजा केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात याची माहिती आता आपण पाहूया। ह्या इष्टदेवतेची आपण उपासना केल्याने तर आपल्याला व्यक्तीला चांगले फल मिळते आणि जलद लाभ मिळण्याची आपल्याला संभावना वाढत असते। म्हणून आपण इष्टदेवतेची पूजा करा आणि त्याचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या। तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।